नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश वानखडे पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। परीक्षेला अवघे 7 दिवस बाकी आहेत आणि या शेवटच्या दिवसांमध्ये जो अभ्यास होतो तो वर्षभर होत नाही, त्यामुळे काळजी करू नका। तर आज तुमच्यासाठी घेऊन आलोय मी त्या राहिलेल्या पेपर मधला सेकंड पार्ट, शेवटचा पार्ट। बघा, या शेवटच्या दिवसांमध्ये पेपर प्रॅक्टिसला सगळ्यात जास्त महत्त्व असतं। ज्यांचा अभ्यास झालाय त्यांच्यासाठी पण आणि ज्यांचा अभ्यास कमी झालाय त्यांच्यासाठी पण पेपर प्रॅक्टिस हा सर्वोत्तम पर्याय आहे। त्यांचा अभ्यास किती झालाय चेक करण्यासाठी किंवा ज्यांचा झालेला नाहीये त्यांनी कसा करायचा त्यासाठी हा सगळ्यात चांगला पर्याय आहे। तर बघा, अगदी आपण शॉर्ट मध्ये पाहतोय तर पहिल्या पार्ट मध्ये आपण समजून घेतलंय की नेमकं सेक्शन 1 आणि सेक्शन 2 ला आपण कसं सॉल्व करतो, त्यामधलं ग्रामर आपण डिटेल मध्ये समजून घेतलं। आणि आता जो दुसरा पार्ट आहे, जो पार्ट असणार आहे रायटिंग स्किलचा, तर या रायटिंग स्किलच्या पार्टला सॉल्व करताना नेमकं कोणत्या क्वेश्चनला इम्पॉर्टन्स द्यायचं, कोणते क्वेश्चन्स आपण कमी इम्पॉर्टन्स ठेवायचं, कुठले क्वेश्चन्स आपण कशा प्रकारे सॉल्व करायचे, या सर्व मुद्द्यांना तुमच्या समोर घेऊन आलोय। चला तर मित्रांनो, पहा, आपण रायटिंग स्किल म्हणजे जो आपला तिसरा सेक्शन असणार आहे, या तिसऱ्या सेक्शनला आपल्याला आहेत मित्रांनो 16 मार्क्स। आणि या 16 मार्क्ससाठी तुम्हाला एकूण 4 क्वेश्चन्स असणार आहे। त्यापैकी प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क असतील आणि हो, 3 ऑप्शन्स असतील। तुम्हाला या 3 ऑप्शन्स पैकी कुठला तरी एक ऑप्शन लिहायचा आहे। तर मी तुम्हाला स्ट्रॉंगली सजेस्ट करेल की तुम्ही ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज याच क्वेश्चनला अटेम्प्ट करण्याचा पहिला प्रयत्न करा। ठीक आहे, तर तुम्हाला इथं एक मेसेज दिलेला आहे आणि या प्रकारचा तुम्हाला कुठला तरी मेसेज दिलेला असेल तर इथं मेसेज दिलाय तुम्हाला की तुम्ही राहुल किंवा ज्योती आहात आणि तुम्ही 12th स्टँडर्ड मध्ये शिकता आणि तुम्हाला यू आर गोइंग टू अटेंड अन इंटरनॅशनल अवेअरनेस प्रोग्राम। तुम्हाला एका इंटरनॅशनल अवेअरनेस प्रोग्रामला अटेंड करायला जायचं आहे आणि तो प्रोग्राम दिलेला आहे आणि तेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला, क्लासमेटला तुम्ही हा मेसेज कन्वे करा। आता हा मेसेज कन्वे करताना तुम्हाला तो 100 to 150 150 शब्दांमध्ये तुम्हाला कन्वे करायचा आहे। आपल्या बुक्समध्ये कन्फ्यूज व्हायची गरज नाही। आपल्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला तो 50 वर्ड्स मध्ये दिसतो आणि इथे तुम्हाला तो 100 to 150 वर्ड्स मध्ये दिसतो। काळजी करू नका, आपल्याला जो क्वेश्चन विचारला आहे त्याप्रमाणे आपण आन्सर देऊ। तर आपल्याला इथं म्हटलंय 100 ते 150 वर्ड्स मध्ये, तर आपण थोडा आन्सर जे आहे आपलं थोडं वाढवून देऊ, त्यामध्ये आपण आणखी थोडा मसाला ऍड करू। जसं इथं तुम्हाला म्हटलं बेटा इंटरनॅशनल अवेअरनेस प्रोग्राम, की जागतिक लेवलचा अवेअरनेस प्रोग्राम आहे। आता अवेअरनेस प्रोग्राम म्हटल्यावर आता जो एक रिसेंट इश्यू आहे तो आहे कोरोना पॅन्डेमिकचा। तर आपण त्या कोरोना पॅन्डेमिकच्या संदर्भात एखादा अवेअरनेस कॅम्पेन आहे किंवा अवेअरनेस प्रोग्राम आहे निवडलेला, तर तोच मेसेज आपण कन्वे करणार आहोत। ठीक आहे, तर नेमका आपण जेव्हा या प्रकारे व्हर्च्युअल मेसेज लिहितो तेव्हा त्याचा पॅटर्न काय असावा याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, पण त्याच व्हिडिओची पीडीएफ मी तुम्हाला सांगतोय अगदी शॉर्ट मध्ये, की जेव्हा आपण एखादा कुठलाही व्हर्च्युअल मेसेज जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्ही त्या व्हर्च्युअल मेसेज मध्ये डेट मेन्शन करायची आणि डेट मेन्शन करताना पाहायचं की तुम्हाला त्या मेसेज मध्ये कुठली तरी डेट दिली आहे का। जर दिली असेल तर तुम्ही त्या प्रकारे लिहा आणि जर दिली नसेल तर तुम्ही त्या प्रकारे लिहायचं। बघा, इथं आपल्याला जर कुठलीच डेट दिली नसेल तर आपण त्या प्रकारे डेट आणि टाइम मेन्शन करतो। त्यानंतर ज्याला तुम्ही मेसेज देताय, आता आपल्या या क्वेश्चन मध्ये कुठलंच नाव दिलेलं नाहीये, नेमकं तुम्ही कुणाला मेसेज देताय हे कुठलंच नाव दिलेलं नाहीये, तर आपण अशा प्रकारे कुठलंही नाव देऊ शकतो। जर त्यांनी तुम्हाला नाव मेन्शन केलं असेल तर तुम्ही ते नाव मेन्शन करायचं, दिलं नसेल तर तुम्ही कुठलंही नाव घेऊ शकता। इथे आपला हा मेसेज येईल, ऍक्च्युअली हा मेसेज वेगळा आहे, क्वेश्चन वेगळा आहे। तुम्हाला फक्त मी सॅम्पल दाखवतोय की अशा प्रकारचा मेसेज येईल आणि इथं खाली तुम्ही तुमचं नाव लिहिणार आहात किंवा तुम्ही जो कन्वेयर आहे तुम्हाला इथं म्हटलेलं आहे की तुम्ही कोण आहात, तर तुम्हाला जर नाव दिलेलं असेल तर तुम्ही ते लिहायचं आणि जर नाव दिलेलं नसेल तर तुम्ही तुमच्या मनानं नाव लिहू शकता। फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला नाव दिलेलं आहे, इथं आपल्याला नाव ऑलरेडी दिलं, आपल्या याच्यामध्ये म्हटलंय
की यू आर राहुल और ज्योती, तर खाली जे नाव येईल ते राहुल किंवा ज्योतीचं येईल आणि जो मेसेज येईल त्या मेसेजमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की मी जातोय आणि मी कुठे जातोय तर अवेअरनेस कॅम्पेनला जातोय, वेळेवर तयारी झाली त्यामुळे तुला सांगता आलं नाही. आता डिटेल आपल्याला वाढवायच्या आहेत, तर वाढवताना कोरोनाच्या संदर्भानं ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या गोष्टी त्यामध्ये ॲड करू शकता तुम्ही, की तो अवेअरनेस कॅम्पेन कशासाठी आहे. आजकाल लोक जे फार केअरलेस झाले त्याच्यामुळे तो खूप जास्त वाढतोय, लोकांमध्ये अवेअरनेसची कमतरता आहे, त्यामुळं अशा प्रकारचे कॅम्पेन्स हे ठिकठिकाणी होत आहेत आणि त्याच एका कॅम्पेनचा भाग म्हणून मी जातोय आणि जर तुझी इच्छा असतील तर तू सुद्धा मला जॉईन करू शकतोस, अशा प्रकारे तुम्ही त्याला पण अपील करू शकता. तर तो मेसेज आणखी मोठा होईल आणि खाली तुम्ही राहुल किंवा ज्योती असं नाव लिहिता. ओके, तर हा असेल आपला व्हर्च्युअल मेसेज. आणि जो SOP आहे ज्याला आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणतो, शक्यतोवर याला तुम्ही प्रिफरन्स याला न देता तुम्ही व्हर्च्युअल मेसेजला द्या. याला तुम्ही सेकंड नंबरवर ठेवा स्टेटमेंट ऑफ पर्पज. आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज करताना तुम्ही एक कुठलंही आपल्या बुकमध्ये दिलेलं कुठलंही स्टेटमेंट ऑफ पर्पज करून ठेवा आणि मग त्या स्टेटमेंट ऑफ पर्पजला तुम्ही तुमच्या पद्धतीनं क्वेश्चनला नीट समजून घेऊन त्याला बरोबर ॲडजस्ट करू शकता. तुम्ही कुठलाही एक स्टेटमेंट ऑफ पर्पज जर नीट लर्न केला तर तुम्ही त्या स्टेटमेंट ऑफ पर्पजला आपल्या या क्वेश्चननुसार बरोबर मोल्ड करू शकता. पण त्याला सेकंड प्रिफरन्स सेकंड द्यायचा, आपण सेकंड प्रायोरिटी द्यायची. त्यानंतर येतो आपला पुढचा क्वेश्चन. आता या पुढच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला आणखी एक ऑर आहे जो असणार आहे ग्रुप डिस्कशनचा. तुम्हाला या तिघांपैकी एक लिहायचा आहे. तर पहिला आपला जो प्रिफरन्स असेल तो असेल आपल्या व्हर्च्युअल मेसेजला, त्यानंतर ग्रुप डिस्कशनला द्यायचा सेकंड प्रिफरन्स जर तुम्हाला वाटलं की तो तुमचा क्वेश्चन तुम्हाला नाही कळला. जर तुम्हाला क्वेश्चन व्हर्च्युअल मेसेजचा नाही कळला, तुमच्याकडे तेवढं मटेरियल तुमच्या डोक्यामध्ये नसेल, तर मग तुम्ही काय करायचं, तर मग तुम्ही सेकंड चान्स घ्यायचा ग्रुप डिस्कशन. आणि मग हेही नाही कळलं तर SOP. अन्यथा ग्रुप डिस्कशन सुद्धा चांगला टॉपिक आहे लिहिण्यासाठी. ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही ज्याप्रमाणे 10th मध्ये आपण डायलॉग रायटिंग 2 मित्रांमध्ये लिहिलं होतं, इथं आपण 3 ते 4 लोकांमध्ये ग्रुप डिस्कशन घेतो. तुम्हाला दिलेले आहेत 3 नावं दिलेली आहेत. तुम्हाला या 3 नावांना घेऊन ग्रुप डिस्कशन करायचं आहे. तुम्हाला टॉपिक दिलाय इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लिटरेचर. की इंग्लिश लिटरेचरचं काय इम्पॉर्टन्स आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. यामध्ये जेव्हा तुम्ही डायलॉग्स लिहाल, जेव्हा तुम्ही ग्रुप डिस्कशन कराल, तेव्हा तुम्ही जी सुरुवात वापरायची आहे, जिथे तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही एखाद्याला फेवर करता, एखाद्या मुद्द्याला, एखाद्या मुद्द्याच्या अगेन्स्ट आहे, तर ते सांगताना तुम्हाला जी सुरुवात करायची आहे त्यासाठी आपल्या टेक्स्टबुकमध्ये अगदी उत्तम पद्धतीनं तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही सुरुवात कशी करायची, एखाद्याला अपोज कसं करायचं हे तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला म्हणायचं आहे की बा अगदी काइंडली की मी एखाद्याला अग्री करतो किंवा डिसॲग्री करतो, तर हे सांगताना डिस्कशन कसं पुढं घेऊन जायचं हे तुम्हाला ऑलरेडी टेक्स्टबुकमध्ये सांगितलं आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ते क्लिअर करून दिलं आहे. आणि नोट्स आपण या सर्वच्या सर्व आपल्या ॲपला अवेलेबल करून दिला आहे, ज्या ॲपची लिंक तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. त्यानंतर पुढचा मुद्दा तर बेटा आपला सेकंड जो B नंबरचा क्वेश्चन आहे तो पुन्हा 4 मार्कांसाठी, पुन्हा 3 ऑप्शन्स. आणि तर या 3 ऑप्शन्सपैकी तुम्हाला ईमेल रायटिंग हा खूप चांगला पर्याय आहे. कारण ईमेल रायटिंग हा अगदी लेटर प्रमाणेच तुम्हाला लिहायचं आहे, फक्त तुम्हाला स्ट्रक्चर चेंज करायचं आहे, थोडं स्ट्रक्चर चेंज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला आहे, पण तुम्हाला मी सांगतोय की कशा प्रकारे तुम्ही ईमेल लिहू शकता. आपल्याकडे हा एक ईमेलचा सॅम्पल आहे. ओके, तर अशा प्रकारचा ईमेल आपण लिहू शकतो, ज्यामध्ये आपण अगदी काही थोडी एक फ्रेम तयार करून, ज्यामध्ये आपण काही 2-3 कंटेंट ॲड करून की जेणेकरून चांगलं वाटतं, याप्रमाणे एक सिंपल साधा. आणि लक्षात घ्या तुम्हाला इथं वेळ फार घालवायचा नाही आहे आणि ड्रॉइंग काढत बसायचं नाही आहे. आपला पेपर ड्रॉइंगचा नाही आहे, आपला पेपर इंग्लिशचा आहे. त्यामुळं तुम्ही अगदी मोजके मुद्दे घेऊन, अगदी मोजक्या गोष्टी घेऊन तुम्ही अगदी सहज या प्रकारचा ईमेल लिहू शकता. हा फॉर्मॅट ठेवा ईमेलचा. यामध्ये या प्रकारे 2-4 गोष्टी ॲड करा. ओके, याप्रमाणे 2-4 गोष्टी ॲड करा आणि फ्रॉम
तुमचा कुठला तरी एक तुमचा रेग्युलर किंवा ओरिजिनल तुम्हाला द्यायचा नाही आहे जीमेल अकाउंट, तुम्हाला कुठलं तरी एक जीमेल अकाउंट बनवायचं आहे. जर दिलं असेल तर ते वापरा, दिलं नसेल तर मग त्या पद्धतीने वापरायचं. त्यानंतर ज्याला पाठवायचं आहे त्याचा जर मेल अकाउंट दिला असेल तर तुम्ही तो पाठवायचा, तो वापरायचा. दिला नसेल तर तुम्ही कुठलाही वापरू शकता. आणि इथं तुम्ही सब्जेक्ट, जो तुमचा सब्जेक्ट आहे अगदी इथून पुढं लेटर प्रमाणे वापरायचं आहे किंवा लेटर प्रमाणे लिहायचं आहे. बघा आपण 10th पर्यंत अगदी सहज लेटर्स लिहिलेत. त्यामुळं जो आपल्याला क्वेश्चन आहे आपल्या पेपरमध्ये कंप्लेंट लेटर किंवा ग्रीवन्स लेटर ज्याला म्हणतो, कंप्लेंट लेटर, तर त्या कंप्लेंट लेटरलाच तुम्हाला इथं लिहायचं आहे. फक्त एका प्रॉपर फ्रेममध्ये लिहायचं आहे. बाकी फार काही वेगळं नाही आहे, अगदी प्रॉपर फ्रेममध्ये तुम्ही लिहिताय. ओके, या सॅम्पलमध्ये तुमच्याकडे इन्व्हिटेशन लेटर आहे, पण आपल्याला आपल्या पेपरमध्ये कंप्लेंट लेटर लिहायचं आहे. तर अगदी तुम्ही याप्रमाणे सर्व एक फॉर्मॅट तयार करता आणि अगदी कमी वेळेमध्ये एक फॉर्मॅट तयार करता आणि मग तुम्ही सब्जेक्टमध्ये लिहिता कंप्लेंट, आणि जी कंप्लेंट आहे ती कंप्लेंट लिहिता. कशाविषयी कंप्लेंट आहे की तुम्हाला तुमचा जी वस्तू किंवा जी टी व्ही तुम्ही घेतली होती ती तुम्हाला रिप्लेस करून पाहिजे, त्यासाठी तुमची कंप्लेंट आहे. आणि इथं तुम्ही डिटेलमध्ये लिहिणार आहात जे तुम्हाला तिथं दिलेले पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सला घेऊन तुम्ही ईमेल लिहिणार आहात. अशा प्रकारे अगदी सोप्या ॲक्टिव्हिटीज आहेत, काहीच काळजी करण्याची गरज नाही, फार पॅनिक होण्याची गरज नाही आहे, तुम्ही सहज लिहू शकता. त्यानंतर ईमेल रायटिंगच्या नंतर पुढचं आहे बेटा रिपोर्ट रायटिंग. रिपोर्ट रायटिंग आपल्यासाठी नवीन नाही आहे. रिपोर्ट रायटिंग तुम्ही 10th मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. ओके, आपण यावरही व्हिडिओ बनवला आहे, त्यामुळे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टला जाऊन पाहू शकता. त्यानंतर आपल्याला यासाठी जे एक हे येतं, यासाठी जे तुम्हाला ऑप्शन येतो किंवा यासाठी जे तुम्हाला ऑप्शन येतो तो आहे आपला इंटरव्ह्यू क्वेश्चन. ओके, आता इंटरव्ह्यू क्वेश्चन्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इंटरव्ह्यू क्वेश्चन्स लिहत असताना तुम्हाला एक प्रॉपर फॉर्मॅट त्यांनी दिलाय, तुम्हाला त्यांनी पॉईंट्सही दिलेले आहेत आणि तुम्हाला त्या पॉईंट्सच्या अनुषंगानं फक्त तिथं क्वेश्चन्स ॲड करायचे आहेत, फक्त क्वेश्चन्स ॲड करायचे आहेत. तर इथं मी तुम्हाला सांगेल की इथं तुम्हाला हा सुद्धा खूप चांगला पर्याय आहे. म्हणजेच तुम्ही इथं अगदी सहज तुम्हाला 10 क्वेश्चन्स लिहायचे अंदाजे, तर हे 10 क्वेश्चन्स लिहिताना तुम्ही अगदी सहज लिहू शकता. बघा तुम्हाला लिहायचं कसं आहे, तर इथं तुम्हाला एक फॉर्मॅट दिलेला आहे त्यांनी. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे आहे की आयडियल टीचर अवॉर्ड, एका तुमच्या टीचरला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि तुम्हाला त्या टीचरला काय विचारायचे, काही क्वेश्चन्स विचारायचे आणि तुम्हाला इथं पॉईंट्सही दिलेले आहेत. ओके, तर लिहिताना 2 प्रकार आहेत. एक तर तुम्ही टू द पॉईंट डायरेक्ट लिहा जर तुम्हाला जमत नसेल, आणि जर तुम्हाला मार्क्स चांगले स्कोर करायचे आणि सर्वांना स्कोर करायचे तर तुम्हाला थोडं त्याला मसाला लावायचा आणि चांगल्या प्रकारे लिहायचं. बघा कसं, तर इथं तुम्ही कुणाचे नाव तुम्ही लिहिता, ज्याला पुरस्कार मिळाला आहे त्याचं नाव, म्हणजे तुम्ही कुणाचंही नाव लिहू शकता. त्यानंतर एरिया ऑफ सक्सेस, रेप्युटेशन, तुम्हाला काय पुरस्कार मिळाला आहे, तर आयडियल टीचर हा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि तुम्ही कुठल्या दिवशी किंवा कुठल्या तारखेला कुठल्या ठिकाणी तुम्ही तो इंटरव्ह्यू घेताय ते तुम्ही लिहिताय. त्यानंतर ड्युरेशन किती असेल, अंदाजे 30 मिनिट किंवा 1 आवर हे तुमचं ड्युरेशन असेल. या प्रकारे आपण सुरुवात करतो. त्यानंतर आपण क्वेश्चन्स लिहायला स्टार्ट करतो. हे क्वेश्चन्स लिहिताना तुम्हाला त्यांनी काही पॉईंट्स दिलेले आहेत, बरोबर आहे. तर हे जे पॉईंट्स आहेत या पॉईंट्सचा आधार आपण घ्यायचा आणि सिक्वेन्स आपण चुकू द्यायचा नाही. त्यांनी म्हटलंय डिसिजन, की टीचर होण्याचं जे तुमचं डिसिजन होतं, आता इथं टीचर आहे, होऊ शकतं एखादा स्पोर्ट्स पर्सन असेल, होऊ शकतं एखादा एंटरप्रेन्योर असेल, होऊ शकतं एखादा दुसरं कोणी सोशल सर्व्हिस किंवा एखादा सोशल सर्व्हिस करणारा एखादा सोशल रिफॉर्मर असेल किंवा सोशल ॲक्टिव्हिस्ट असेल, कोणीही असू शकतं. तर तुम्हाला त्याविषयी विचारताना तुम्हाला अगदी व्यवस्थित विचारायचं आहे. बघा, तर तुम्ही डायरेक्ट क्वेश्चनही विचारू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही क्वेश्चनला एक थोडी सुरुवातही करू शकता. जसं तुम्ही डायरेक्ट असंही विचारू शकता की व्हाय डिड यू टेक द डिसिजन, तुम्ही का बरं हे डिसिजन घेतला या फील्डमध्ये येण्याचा, तुम्ही अशाही प्रकारे विचारू शकता. तुम्ही असंही म्हणू शकता सुरुवात करताना
की युअर होल फॅमिली किंवा यू हॅव द बॅकग्राऊंड ऑफ द बिझनेस फॅमिली किंवा यू हॅव द बॅकग्राऊंड ऑफ द फॅमिली दॅट कम्प्लिटली विच इज कम्प्लिटली इन बिझनेस, की तुमची फॅमिली पूर्णतः बिझनेसमध्ये आहे, बट तुम्ही का बरं तुमचा ट्रॅक चेंज केला, तुमचा हा डिसिजन का बरं झाला, या प्रकारे तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता. म्हणजे एका स्टेटमेंटनं सुरुवात करायची आणि नंतर मग पुढं तुम्ही त्याला क्वेश्चन विचारायचा, असंही तुम्हाला करता येतं. ओके, आणि हे करताना तुम्ही याचा सिक्वेन्स बरोबर मेंटेन करायचा. आणि लक्षात ठेवा की ज्यांना क्वेश्चन्स फ्रेमिंग जमत नाही त्यांनी लक्षात ठेवायचं, कधीही क्वेश्चन फ्रेम करताना बहुधा मोस्ट ऑफ द टाइम, काय म्हणतो मी, मोस्ट ऑफ द टाइम क्वेश्चन फ्रेम होताना तो या फॉर्मॅटमध्ये फ्रेम होतो की WH जो वर्ड आहे, WH वर्ड सोबत कुठला तरी हेल्पिंग वर्ब तुमच्याजवळ असतो, मग तो मॉडल ऑक्झिलरी असो किंवा कुठला तरी हेल्पिंग वर्ब असो, टू बीचा फॉर्म असो, कुठला तरी हेल्पिंग वर्ब असो. त्यानंतर आपण सब्जेक्ट यूज करतो, त्यानंतर आपण मेन वर्ब यूज करतो, त्यानंतर आपण ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स यूज करतो आणि पुढे आपण क्वेश्चन मार्क देतो. या प्रकारे आपला WH क्वेश्चन फ्रेम होत असतो. आणि जर क्वेश्चन वर्बल असेल तर आपण काहीच करत नाही, फक्त यामध्ये WH टाईप वर्ड कॅन्सल होतो आणि बाकी जे फ्रेमिंग आहे ते सेम राहतं. WH टाईप वर्ड निघून जातो आणि हेल्पिंग वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर मेन वर्ब आणि त्यानंतर ऑब्जेक्ट, अशा प्रकारे फ्रेमिंग होतं. कधी लक्षात ठेवायचं, कुठल्याही क्वेश्चनचं WH क्वेश्चनचं फ्रेमिंग याप्रमाणे करायचं. मीन्स व्हॉट आर यू डुईंग, व्हेअर आर यू गोईंग, अशा प्रकारे क्वेश्चन्स फ्रेम होत असतात बहुधा, असं म्हटलंय मी. आणि जर एखाद्या क्वेश्चनमध्ये त्या क्वेश्चनचा आन्सरच सब्जेक्ट असेल तर मग त्या क्वेश्चनमध्ये सब्जेक्ट गायब होतो आणि WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट असेल नसेल आणि क्वेश्चन मार्क, याप्रमाणे क्वेश्चनचं फ्रेमिंग होतं. ठीक आहे, ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील त्यांनी नोट्स आपल्या ॲपवर पाहायचे आहेत. आपण आपल्या ॲपवर नोट्स अवेलेबल करून दिल्या आहेत की कशा प्रकारे क्वेश्चन्स फ्रेम होतात. ओके, चला पुढे जाऊया. त्यानंतर तिसरा क्वेश्चन सी, तिसरा क्वेश्चन पुन्हा 4 मार्कांचा. तर यापैकी मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही स्पीचला प्रेफरन्स द्या. यामध्ये स्पीचला प्रेफरन्स देता येईल आपल्याला, कारण स्पीचमध्ये बेटा सुरुवात आणि एंडिंग ही आपली तयार असते. कुठल्याही स्पीचमध्ये जी आपण सुरुवात करतो आणि जी आपण एंडिंग घेतो ती आपली जवळजवळ सेम येते की ऑनरेबल चीफ गेस्ट अँड द रिस्पेक्टेड टीचर्स अँड ऑल माय डिअर क्लासमेट्स, टुडे आय एम हिअर. म्हणजे तुम्ही स्पीच देताना तुम्हाला जी सुरुवात आहे ती जवळपास सेम असते, थोडं बहुत चेंज करायचं आहे. आणि एंडला आपण पुन्हा सर्वांचे धन्यवाद मानतो की ज्यांनी मला चान्स दिला, बोलण्याची संधी दिली वगैरे वगैरे, त्यांना आपण शेवटी थँक्स करतो. तर ते एंडिंग आपल्याजवळ तयार आहे. तेव्हा तुम्ही फक्त मधात जे तुम्हाला मधातला जो तुम्हाला बॉडी लिहायची आहे त्या स्पीचची, ती तुम्हाला फक्त लिहायची असते आणि ती तुम्ही सहज लिहू शकता. तर तुम्ही याला प्रेफरन्स द्यावा. किंवा ज्याला वाटतं की कंपेअरिंग लिहायचं आहे तर कंपेअरिंग लिहिणंही फार कठीण नाही आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला जे कंपेअरिंग दिलेलं आहे ते कंपेअरिंग तुम्ही जर नीट समजून घेतलं तर त्यालाच तुम्ही कुठल्याही एक सब्जेक्टनुसार तुम्ही त्याला चेंज करू शकता. थोडं बहुत चेंज करायचं आहे, बाकी कंपेअरिंग जवळपास 50% सेम आहे आणि 50% तुम्हाला त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या असतात. आणि यालाच तिसरा जो ऑप्शन असणार आहे तो तिसरा ऑप्शन असणार आहे तुम्हाला इथं पॉईंट्स पण दिले आहेत कंपेअरिंगचे. या पॉईंट्सला घेऊन तुम्ही अगदी सहज लिहू शकता. तुम्हाला दिलाय क्रम दिलाय की कशा प्रकारे लिहायचं आहे. आणि तिसरा ऑप्शन याच्यामध्ये आहे एक्सपान्शन ऑफ आयडिया. बेटा एक्सपान्शन ऑफ आयडियामध्ये तुम्हाला लिहायला थोडा त्रास जाईल, कारण तुम्हाला फक्त एक सिंगल स्टेटमेंट दिलाय आणि सोबत काही पॉईंट्स दिलेत. तुम्हाला ते पॉईंट्स त्या एका सिंगल स्टेटमेंटच्या बेसिसवर आणि पॉईंट्सच्या हेल्पने तुम्हाला तो पूर्ण मुद्दा एक्सप्लेन करत जायचा आहे. तेव्हा हे थोडं कठीण जाईल. त्यामुळं पहिला आपण जो प्रेफरन्स देणार आहोत तो आपल्या स्पीचला देणार आहोत. ठीक आहे, बाकी पण सर्व मुद्दे तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत.
असं नाही की फक्त तोच एक मुद्दा प्रिपेअर करायचा आहे, पण तो करताना त्याला जास्त इम्पॉर्टन्स द्या. आणि म्हणजे जी गोष्ट आपल्याला चांगली जमते त्याला आधी इम्पॉर्टन्स द्या, आणि ज्या गोष्टीमध्ये आपण थोडं कमकुवत आहोत त्याला मग सेकंडरी ठेवा, जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट पक्की करता येईल. नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या होतील, सर्व करत बसाल आणि एकही गोष्ट नीट होणार नाही. त्यामुळं तुम्ही जे जे मी सांगतोय तुमच्या इंटरेस्टनुसार तुमच्यानुसार तुम्ही तुमचा प्रेफरन्स चूज करा, आणि या येणाऱ्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे तयारी करता येईल. इथं अगदी डोळे बंद करून आपण रिव्ह्यू सोबत जायचं. का बरं रिव्ह्यू सोबत जायचं बेटा? कारण तुम्हाला कुठल्या तरी एका बुकला, कारण तुम्हाला कुठल्या तरी एका फिल्मला, बुकचा किंवा फिल्मचा रिव्ह्यू करायचा आहे. तुम्ही ऑलरेडी एक कुठलं तरी बुक, कुठलं तरी मूव्ही किंवा कुठलं तरी एखादं मॅगझिन, या तिघांचाही एक एक रिव्ह्यू चांगला करून जायचा. कुठलं तरी एक बुक, कारण की तुम्हाला असं कुठल्याच प्रकारे बुकचं नाव दिलेलं नसेल आणि मग म्हटलं नसेल की तुम्ही त्या बुकला रिव्ह्यू करा, तर कुठलंही बुक जे तुम्ही वाचलंय त्या बुकचा तुम्ही रिव्ह्यू लिहायचा आहे. हा ऑलरेडी आपण आधीच प्रॅक्टिस करून जायचा, आणि एक फिल्म रिव्ह्यू प्रॅक्टिस करून जायचा. ठीक आहे, तर याला बिलकुल पहिला प्रेफरन्स द्या. यालाच मेन आपण सगळ्यात महत्त्वाचं याला आपण ठरवू. आणि जर इथं काही प्रॉब्लेम आला तर मग तुम्ही ब्लॉग किंवा अपील सोबत जाऊ शकता. ब्लॉग आपण सर्वच जण आता ऑनलाईन आपण अभ्यास करतो, त्याच्यामुळे आपल्याला ब्लॉग आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर तुम्ही ब्लॉग करत असताना ब्लॉगची आपण नोट्स आपल्या ॲपला अपलोड करून ठेवली आहे. तर ब्लॉग लिहिताना तुम्ही एक छोटा फॉर्मॅट अप्लाय करायचा किंवा फॉर्मॅट यूज करायचा, त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला ज्या WWW वगैरे अशा सुरुवातीला आपण ती लाईन द्यायची आहे, एक नेव्हिगेशन बार द्यायचं आहे, आणि तिथं त्या ब्लॉगच्या त्या आपल्या स्क्रीनवर ज्या काही गोष्टी असतात त्या 2-4 गोष्टी आपण ॲड करूया, म्हणजेच जेणेकरून जे हेडर आहे आणि जे फुटर आहे याला मार्क्स आहेत. ब्लॉगमध्ये जे हेडर आणि फुटर आहे त्याला मार्क्स आहेत, त्याच्यामुळं तुम्ही फुटरमध्ये काही गोष्टी ॲड करू आपण, हेडरमध्ये काही गोष्टी ॲड करू आपण, आणि जो आपली बॉडी आहे किंवा जो मधला पार्ट आहे त्याच्यामध्ये दिलेल्या पॉईंट्सला एक्सप्लेन करू. ॲटलिस्ट जर तुम्हाला काही नाहीच जमलं, जर तुम्हाला रिव्ह्यू नाही आला, तर ब्लॉगला सुद्धा आपण अगदी चांगल्या प्रकारे लिहू शकतो, कारण हेडर आणि फुटरला आपल्याला 1 मार्क्स मिळून जातो. मग 3 मार्क्सपैकी आपण 2 मार्क्स सहज मिळवू शकतो, कारण तुमच्याकडे पॉईंट्स ऑलरेडी दिलेले असतील. यू जस्ट विल हॅव टू एलॅबोरेट दोज पॉईंट्स. दॅट्स वाय इट विल बी व्हेरी इझी फॉर यू. ओके, चला पुढे जाऊया. आणि त्यानंतर मग शेवटचा जो हे द्यायचा आहे तो द्यायचा, इम्पॉर्टन्स द्यायचा आहे शेवटचा आपल्याला आपल्या अपीलला. अपील रायटिंग. तर अपील म्हणजे आपण त्याबद्दल एका कुठल्या तरी इव्हेंटबद्दल लोकांना आवाहन करतो. लोकांना आपण म्हणतो की तुम्ही या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करा. कुठला तरी इव्हेंट असेल, काहीतरी असेल, त्यामुळे तुम्हाला लोकांना म्हणतो आपण, लोकांना पार्टिसिपेट व्हायला सांगतो आपण किंवा लोकांना अपील करतो आपण. तर एखाद्या पॅम्पलेट प्रमाणे तुम्हाला तिथं लोकांना अपील करायची असते, आणि त्यासाठी तुम्हाला एका प्रॉपर फ्रेममध्ये ज्याप्रमाणे एखादं पॅम्पलेट बनतं अगदी त्याप्रमाणे तुम्हाला तिथं काही गोष्टी ॲड कराव्या लागतात. आता इथं म्हटलं आहे की युअर कॉलेज हॅज ऑर्गनाइज्ड अ मोटरसायकल रॅली टू मेक पीपल अवेअर टू सेव्ह पेपर अँड सेव्ह ट्रीज. ओके, या प्रकारच्या अनेक अपील्स आपण 10th मध्ये लिहिलेले आहेत किंवा प्रॅक्टिस केल्या आहेत. इथे तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाही आहे. इथं तुम्हाला एक प्रकारचा असं म्हणा की एखादा, जसं आपण आधी बनवायचो एखादा प्रोजेक्ट टाईप किंवा एखादा पॅम्पलेट टाईप तुम्हाला ते बनवायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला या काही गोष्टी ॲड करायच्या. ज्यामध्ये कन्व्हिन्सिंग अपील, की तुम्ही अगदी सुरुवातीला काही नाहीच आठवलं तर अगदी सुरुवातीला जे तुम्हाला दिलं आहे तेच लिहायचं. सेव्ह पेपर सेव्ह ट्रीज याप्रमाणे आपण लिहू शकतो. आता नेमकी काय गरज आहे पेपर वाचवण्याची, यासाठी आपण एक छोटासा पॅरेग्राफ अगदी 2 ते 3 लाईनमध्ये लिहितो की काय गरज आहे नेमकी. त्यानंतर आपण लिहितो इन्फॉर्मेशन अँड फॅक्ट्स, की नेमकी कुठं आहे, काय आहे त्याबद्दलची माहिती लिहितो. कुठले फेमस पर्सन तिथं येणार आहेत, चीफ गेस्ट कोण आहे, कोण त्या रॅलीमध्ये लीड करणार आहे किंवा कोण तिथं चीफ गेस्ट असणार आहे ते लिहितो. एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीचं नाव लिहूया आपण.
आणि कुठं आहे, म्हणजे लोकांनी नेमकी कुठं यायचं आहे, लोकांना तुम्ही अपील करताय ना, तर लोकांना नेमकं कुठे यायचं आहे हे तुम्ही मांडणार आहात. इथं तुम्ही अशा प्रकारे अपील करता लोकांना. म्हणजे बघा, आपण जर बेटा थोडं थोडं जर आपण कॉशियस असलं, थोडं आपण जर समजून घेतलं, थोडा प्रेझेन्स ऑफ माइंड जर वापरला, तर तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये या सर्व टॉपिक्सला प्रिपेअर करू शकता. कारण सर्वांना काळजी दोनच सेक्शन्सची आहे. एक म्हणजे सर रायटिंग स्किलचा तिसरा सेक्शन आणि चौथा सेक्शन. पण मी सांगतोय की तुम्ही थोडं थोडं लॉजिक वापरा, थोडं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरा आणि थोडं तुम्ही जर अभ्यास केला तर आजही तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे, कारण याच्यामधले बरेचसे टॉपिक्स तुम्ही टेन्थमध्ये ऑलरेडी केलेले आहेत. रिपोर्ट रायटिंग तुम्ही केला आहे, स्पीच रायटिंग तुम्ही केला आहे, तुम्ही लेटर रायटिंग केलं आहे, पण लेटर रायटिंग सारखंच तुम्हाला ईमेल रायटिंग आहे ते तुम्ही केलं आहे. एक्सपान्शन ऑफ आयडिया आपण ऑलरेडी केलेला आहे. अपील रायटिंग आपण ऑलरेडी केलं आहे. त्याच्यामुळं फार काही वेगळं नाही आहे. तुम्ही अगदी सहज करू शकता. काळजी करू नका, फक्त अभ्यास करा. काळजी करू नका, अभ्यास करा. पुढे जाऊया. आता अगदी लिटररी जॉनरा नॉवेल, चौथा सेक्शन. याही सेक्शनमध्ये बऱ्याच लोकांना फार चिंता लागून राहिलेली आहे. तर बघा, याही सेक्शनला सोपं करून देतो मी तुम्हाला. आणि हो, असा एक पेपर करून चालणार नाही. तुम्हाला ॲटलिस्ट माझ्यासोबत आपल्याला ॲटलिस्ट 2-3 पेपर तरी आणखी करावे लागतील, म्हणजे तुम्हाला आणखी सोपं जाईल. बघा, या चौथ्या सेक्शनमध्ये पुन्हा 4 क्वेश्चन्स आहेत. 4-4 मार्काला 4 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 16 मार्काला. याच्यामधला जो पहिला सेक्शन आहे तो तुम्ही अगदी सहज सॉल्व करू शकता. जर तुम्हाला याला नीट समजला नसेल तर आपल्याच चॅनलला जाऊन तुम्ही याचा व्हिडिओ नीट पाहून घ्या, हिस्ट्री ऑफ नॉवेलचा. हिस्ट्री ऑफ नॉवेल अगदी सहज तुम्ही सॉल्व करू शकता. बघा कसं, यामध्ये पिक आउट दी ऑड एलिमेंट फ्रॉम ईच लाईन. प्रत्येक लाईनमधून तुम्ही ऑड एलिमेंट वेगळा काढा. अगदी सहज तुम्ही काढता. बघा, तुम्ही जर नीट त्याला वाचलं असेल तर तुम्ही अगदी सहज काढू शकता. कसं, तर जोसेफ कॉनॅड, ग्रॅम ग्रीन, डेनियल डेफॉय अँड अँथोनी बोर्जेस, यामध्ये कोण वेगळं निघतं, तर यामध्ये डेनियल डेफॉय वेगळे निघतात. कारण हे जवळपास माझ्या आठवणीनुसार 17th सेंचुरीमध्ये लिहितात आणि बाकी सर्वजण 20th सेंचुरीमधले आहेत. ओके, जर मी चुकत नसेल तर बाकी सर्वजण जोसेफ कॉनॅड, ग्रॅम ग्रीन आणि अँथोनी बर्जेस हे 20व्या शतकामध्ये लिहितात आणि डेनियल डेफॉय, रॉबिन्सन क्रुसोवाले डेनियल डेफॉय हे 17th सेंचुरीमध्ये लिहितात. त्यामुळं याच्यापैकी डेनियल डेफॉय हे वेगळे काढावे लागतील. ओके, चला. त्यानंतर मिस्ट्री, स्टाईल, कॉन्फ्लिक्ट आणि कॅरेक्टर. अगदी सोपं आहे. अगदी तुम्हाला एकदा जरी तुम्ही वाचलं असेल तरी तुम्हाला कळेल की यामध्ये मिस्ट्री वेगळं काढावं लागेल. काय रिझन आहे मिस्ट्री वेगळं काढायला? कारण सिंपल गोष्ट आहे, बाकी सर्वचे सर्व हे नॉवेलचे एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्स ऑफ द नॉवेल. मिस्ट्री नाही आहे, बाकी सर्व एलिमेंट्स ऑफ नॉवेल आहे, त्यामुळे मिस्ट्री वेगळा निघेल. द टर्न ऑफ द स्क्रू, ॲफ्राबेन, राजमोहन्स वाईफ अँड जेन आयर, या सर्वांमध्ये ॲफ्राबेन ह्या वेगळ्या निघतात. काय कारण आहे? रिझन हे आहे की बाकी सर्वची सर्व वर्क्स आहेत, बाकी सर्व लिटरेचर आहे आणि ॲफ्राबेन या रायटर आहेत, या ऑथर आहेत, त्याच्यामुळं या वेगळ्या निघतात. बाकी टर्न ऑफ द स्क्रू हे नॉवेल आहे, राजमोहन्स वाईफ हे पहिलं इंडियन इंग्लिश नॉवेल आहे, ठीक आहे, जेन आयर हेही नॉवेल आहे. तर ॲफ्राबेन हे रायटर होत्या, एक विमेन रायटर होत्या, त्याच्यामुळं यांना आपण वेगळं काढतो. त्यानंतर ड्रामा, नॉवेल, सायकोलॉजी आणि पोएट्री. पुन्हा सोपं, यामध्ये सायकोलॉजी आपण वेगळी काढायची. का बरं वेगळी काढायची? कारण ड्रामा, नॉवेल आणि पोएट्री हे लिटरेचरचे फॉर्म्स आहेत, सायकोलॉजी नाही आहे. ड्रामा, नॉवेल आणि पोएट्री हे लिटरेचरचे फॉर्म्स आहेत, सायकोलॉजी नाही आहे, त्यामुळे आपण त्याला वेगळं काढू. एवढं सोपं आहे, याच्यामध्ये काही वेगळं किंवा काही कठीण नाही आहे, तुम्ही अगदी सहज करू शकता. चला पुढे जाऊ. त्यानंतर सेकंडवाला जो क्वेश्चन आहे, पुन्हा जो 2 मार्कांसाठी असेल, त्यालाही तुम्ही अगदी सहज सॉल्व करणार आहात. यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स विथ द गिवन ऑप्शन्स, दिलेल्या ऑप्शन्सला अल्टरनेटिव्हला घेऊन तुम्हाला ब्लँक्स फिल करायचे. अगदी ज्यांनी एकदा जरी वाचलं असेल तरी तुम्हाला कळेल की द नॉवेल ॲज अ लिटररी जॉनरा हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट
किती वर्षांचा इतिहास आहे? यांना इतिहास आहे 2000 इयर्स. द न्यू लिटरेचर रिटन इन द 18th century वॉज कॅरेक्टराइज्ड बाय स्पिरिट ऑफ रिअलिझम. कुठं म्हटलंय? अगदी तुम्हाला माहिती असेल की स्पिरिट ऑफ रिअलिझम का बरं? कारण नवीन लिटरेचर, जे नवीन नॉवेल आलं होतं किंवा जे नवीन लिटरेचर आलं होतं, जो नवीन लिटररी फॉर्म आला होता नॉवेल, हा का बरं लोकांमध्ये एवढा फेमस झाला? का बरं? 18th सेंचुरीच्या आधी पोएट्री आणि ड्रामा ही जी ॲरिस्टोक्रॅटिक लोकांची जी पहिली पसंत होती, नंतर हळूहळू सर्व प्रकारच्या लोकांमध्ये, कॉमन लोकांमध्ये नॉवेल हे अत्यंत मोठ्या प्रमाणात पॉप्युलर व्हायला लागलं. काय रिझन आहे नॉवेल पॉप्युलर होण्याचं, नॉवेल गाजण्याचं, नॉवेल लोकांमध्ये इतकं फेमस होण्याचं रिझन काय आहे? तर 18th सेंचुरीच्या नंतर जे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं, त्या इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनच्या नंतर जे नॉवेल विकसित झालं, त्या नॉवेलमध्ये रिअलिझम, स्पिरिट ऑफ रिअलिझम होतं, एक रिअलिस्टिक अप्रोच होता. त्यामुळं लोकांना ते आवडायला लागलं आणि त्यामुळं लोकांमध्ये नॉवेल मोठ्या प्रमाणात फेमस झालं. या सर्व गोष्टी, कारण बेटा एक्झॅक्ट आता हे क्वेश्चन तर विचारणार नाहीत, यापेक्षा वेगळे क्वेश्चन विचारतील, त्यामुळं तुम्हाला त्या अवतीभोवतीच्या सर्व गोष्टी मी एक्सप्लेन करून सांगतोय. ठीक आहे, चला पुढचा मुद्दा, की नॉवेलमध्ये असं कोणतं नॉवेल आहे ज्यामध्ये सरफेस मिनिंग इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग, ज्यामध्ये मिनिंग्सच्या लेअर असतात? कोणतं नॉवेल आहे ज्यामध्ये मिनिंग्सच्या वेगवेगळ्या लेवल्स असतात? तर ते आहे ॲलेगोरिकल नॉवेल. या ॲलेगोरिकल नॉवेलमध्ये मिनिंग्सच्या वेगवेगळ्या लेयर्स आणि लेवल्स असतात असं म्हटलंय. डिस्टोपियन नॉवेल काय असतं? ज्यामध्ये आयडियल सोसायटीचं वर्णन केलं असतं, त्याला आपण डिस्टोपियन किंवा युटोपियन नॉवेल म्हणतो. गोथिक नॉवेल काय असतं? ज्यामध्ये हॉरर, हॉन्टेड बिल्डिंग, हॉरर, मर्डर या सर्व गोष्टींचं चित्रण केलेलं असतं, त्या सर्वांना आपण गोथिक नॉवेल म्हणतो. ओके, त्यानंतर ही जी फ्रेज आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, ही फ्रेज सगळ्यात पहिले कोण कॉइंट केली होती? डेफिनेशन किंवा ही फ्रेज कोण मांडली होती? तर विलियम जेम्स. बेटा जेव्हा जेव्हा स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हा वर्ड येईल, तेव्हा तेव्हा दोन लोक महत्त्वाची आहेत, एक म्हणजे व्हर्जिनिया वुल्फ आणि एक म्हणजे विलियम जेम्स. परंतु ही जी कॉन्सेप्ट आहे ती विलियम जेम्स यांनी मांडली होती सगळ्यात सुरुवातीला. म्हणून म्हटलंय की विलियम जेम्स हॅड कॉइन्ड द फ्रेज स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. आणि या ज्या व्हर्जिनिया वुल्फ आहेत यांनी त्याचा यूज केला होता स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसचा, त्यामुळं त्यांना या स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसच्या पायोनियर म्हटलं जातं. या दोघांमधला फरक तुम्हाला जर एकदा नीट समजला तर तुम्ही अगदी सहज त्यांना सॉल्व्ह करू शकता, बिलकुल काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतरचा मुद्दा येतो आपला जो 4.2, 4.3 आणि 4.4. ओके, चला आता याला थोडं शॉर्टकटमध्ये घेऊया. तर जेव्हा जेव्हा आपण या 4.2ला किंवा 4.3ला किंवा 4.4ला अभ्यासू, याची प्रिपरेशन करताना, याचा अभ्यास करताना 2-3 गोष्टी अगदी पक्क्या करून घ्या. सगळ्यात पहिला मुद्दा क्लिअर करून घ्या की तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला त्या नॉवेलची थीम माहिती असणं गरजेचं आहे. एकदा का तुम्हाला थीम माहिती असली आणि जो एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला दिला आहे त्या एक्स्ट्रॅक्टची स्टोरी जर तुम्हाला नीट माहिती असली, तर क्वेश्चन कोणताही जरी विचारला तरी आन्सर तुम्ही तुमच्या पद्धतीनं लिहू शकता, बिलकुल लिहू शकता. त्यांनी आन्सर कोणताही जरी विचारलं तरी तुम्हाला जे माहिती आहे ते तुम्ही अगदी लिहायचं, फक्त त्याला क्वेश्चनशी रिलेट करायचं. ठीक आहे, इथे तुम्हाला विचारलं आहे की एक्सप्लेन इन ब्रीफ द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम टू सर विथ लव, की टू सर विथ लव या एक्स्ट्रॅक्टची थीम काय आहे? तर बेटा आपल्याला या नॉवेलची थीम काय आहे माहिती आहे का? या नॉवेलची थीम आहे की टीचर स्टुडंट रिलेशनशिप, टीचर स्टुडंट रिलेशनशिप, आणि सोबतच जे एक रेशियल एक प्रकारचा त्याला काय म्हणतो आपण पूर्वग्रह जो आहे की तिथं रेशियल प्रिज्युडाइस जो आहे तर रेशियल प्रिज्युडाइस, आणि सोबतच तुम्हाला दिसेल की टीचर स्टुडंटचं रिलेशनशिप, एज्युकेशन, या सर्व प्रॉमिनंट थीम्स आहेत आपल्या नॉवेलच्या. आणि या एक्स्ट्रॅक्टच्या थीम्स काय आहेत? एक्स्ट्रॅक्टची थीम काय आहे? तर एक्स्ट्रॅक्टची थीम आहे की द चेंज इन द ॲटिट्यूड ऑफ द स्टुडंट्स,
चेंज इन द कॉन्फिडन्स ऑफ द स्टुडंट, चेंज इन द प्रेझेंटेशन ऑफ द स्टुडंट्स. आणि कशामुळं? स्टुडंट्स आणि टीचर्स यांच्यामधलं जे रिलेशन आहे त्या रिलेशनचा इम्पॅक्ट एवढा पडला की मुलांच्या बिहेवियरमध्ये एक इनॉर्मस मोठा चेंज तुम्हाला पाहायला मिळतो आणि तीच त्याची थीम आहे. त्यानंतर गिव्ह द कॅरेक्टर स्केच ऑफ डेनहॅम. यामध्ये तुम्हाला 2-3 लोकांचे कॅरेक्टर स्केच अगदी पक्के करून ठेवायचे, ज्यामध्ये तुम्हाला ऑथरचा कॅरेक्टर स्केच, त्यानंतर तुम्हाला मिस फिलिप्सचा कॅरेक्टर स्केच, डेनहॅमचा कॅरेक्टर स्केच, या काहीच कॅरेक्टर स्केचला तुम्हाला अगदी व्यवस्थित करायचं आहे. डेनहॅम, हो हा डेनहॅम तोच आहे की जो अगदी सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळतो की सुरुवातीला तो प्रिसाइड ओव्हर द प्रोग्राम, ही प्रिसाइडेड ओव्हर द प्रोग्राम. अगदी सुरुवातीला तो प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतोय, अगदी त्याचा प्रॉमिनंट किंवा त्याचा की रोल आहे तुम्हाला दिसतं. अगदी पूर्ण त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला दिसतं की याचा किंवा त्या प्रोग्राममध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की याचा की रोल आहे. त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतो की हाच डेनहॅम आहे जो मुलांच्या वतीनं पीटीचा मुद्दा आपल्या टीचर समोर मांडतो. हाच डेनहॅम आहे की जो स्पोर्ट्स पर्सन आहे आणि तो म्हणतो की पीटी ही तितकीशी महत्त्वाची नाही आणि कॉन्फिडेंटली अगदी शेवटपर्यंत कॉन्फिडन्सने तो त्याचा मुद्दा मांडतो. हा तोच डेनहॅम आहे. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन अराउंड दी वर्ल्ड इन 80 डेज या नॉवेलवर डिपेंड असणारा आपला पुढचा क्वेश्चन असतो. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला म्हटलंय की तुम्ही एक मिनिट, इथं तुम्हाला म्हटलंय की ट्रेट्स, नेम ऑफ द कॅरेक्टर्स अँड द ट्रेट्स, किंवा नेम ऑफ द कॅरेक्टर्स आणि त्या कॅरेक्टर्स मधले कोणकोणते गुण तुम्हाला पाहायला मिळतात ते तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही अगदी सहज लिहू शकता. ऑडाबद्दल तुम्ही काय लिहाल रे? ऑडाबद्दल लिहिताना अगदी तुम्ही 2-3 शब्दामध्ये लिहू शकता की ऑडाच्या पर्सनॅलिटीचे कोणते महत्त्वाचे गुण तुम्हाला आवडले. तर ऑडा ही अत्यंत केअरिंग होती. ओके, ऑडा ही अत्यंत लॉयल होती. ऑडा ही अत्यंत सेल्फ रिस्पेक्टिव्ह होती. ऑडा हिचं अत्यंत लवेबल होती, ती अत्यंत प्रेम करायची कुणावर, ती आपल्या फिलियस फॉगवर खूप प्रेम करायची, त्याची खूप केअर घ्यायची, केअरिंग होती. या सर्व गोष्टी ऑडाबद्दल तुम्हाला पाहायला मिळेल. डिटेक्टिव्ह फिक्सबद्दल तो ड्युटीफुल होता, तो आपल्या ड्युटीशी ऑनेस्ट होता. तो अगदी कॉशियस होता, शेवटपर्यंत कॉशियस होता. या प्रकारच्या अनेक गोष्टी तुम्ही यांच्याविषयी लिहू शकता. म्हणजेच तुम्हाला जे कॅरेक्टर्स आपल्याला दिले आहेत त्या कॅरेक्टर्सबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन जो तुम्हाला अगदी रेडीमेड अवेलेबल आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये, तो क्वेश्चन तुम्हाला दिला आहे. तो क्वेश्चन तुम्हाला म्हणतो की वी कॅन गो राऊंड दी वर्ल्ड इन लेस टाइम बाय जर्निंग ईस्टवर्ड. या सेंटेन्सला तुम्हाला एक्सप्लेन करायचं की सेंटेन्स नेमकं काय म्हणतं. तुम्हाला दिलंय की सांगितलंय की कशा प्रकारे त्यांनी एक दिवस त्यांना मिळाला होता, त्यांना एक दिवस जो एक्स्ट्रा मिळाला होता तो का बरं मिळाला होता हे तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्हाला तेच तिथं एक्सप्लेन करायचं नेमकं की त्यांना जो एक दिवस एक्स्ट्रा मिळाला तो त्यांना तो ईस्टवर्ड साईडला गेल्यामुळं किंवा इंटरनॅशनल टाइम झोनमुळं कशा प्रकारे त्यांना एक दिवस मिळाला हे तुम्हाला लिहायचं आहे. की बाकीच्यांच्यासाठी 79 दिवस होते, पण हे ईस्टवर्डला गेल्यामुळं यांनी एक सूर्य एक्स्ट्रा पाहिला किंवा एक दिवस यांच्या जीवनामध्ये जास्त कसा काय गेला, तर इंटरनॅशनल टाइम झोनमुळं एक दिवस जास्त त्यांना मिळाला हे तुम्हाला तिथं लिहायचं आहे. ओके, डिटेलमध्ये. त्यानंतर तुमचा शेवटचा सेक्शन आहे. यामध्ये तुम्हाला शेवटचा कुठला बेटा? द साइन ऑफ 4. यामध्ये तुम्हाला म्हटलंय की तुम्हाला आठवत असेल, यामध्ये तुम्हाला म्हटलंय की द साइन ऑफ 4 मध्ये यू रिअली आर अन ऑटोमेटॉन अ कॅल्क्युलेटिंग मशीन. हे सेंटेन्स, या सेंटेन्सला इलॅबोरेट करा, या सेंटेन्सला एक्सप्लेन करा. बट फर्स्ट ऑफ ऑल यू मस्ट और यू नीड टू नो दॅट, की तुम्हाला माहिती पाहिजे की हू सेड दॅट पर्टिक्युलर सेंटेन्स टू हुम. कुणी हे सेंटेन्स कुणाला म्हटलं, कुणी म्हटलं हे सेंटेन्स? तुम्हाला आठवत असेल की वेन मिस मॉस्टन वॉज एक्सप्लेनिंग द होल केस, तेव्हा ती केस एक्सप्लेन करत असताना ते सेंटेन्स केल्याच्या नंतर हे सेंटेन्स जे आहे हे वॅटसन यांनी आपल्या होम्सला म्हटलेलं आहे. हे सेंटेन्स शेरलॉक होम्सला म्हटलंय वॅटसन यांनी. का बरं म्हटलंय यांनी हे सेंटेन्स? तर व्हेन
शी वॉज एक्सप्लेनिंग द केस. वेन मेरी मॉस्टन वॉज एक्सप्लेनिंग द केस, जेव्हा ती केस एक्सप्लेन करत होती आणि जेव्हा ती सांगते की माझे वडील गेल्या 10 वर्षापासून माझ्यासोबत नाही आहेत किंवा माझे वडील गेल्या 10 वर्षापासून गायब आहेत आणि अचानकपणे मला एक लेटर मिळालं आणि ते सर्व केस सांगत असताना ती अगदी भाऊक होऊन जाते. पण ती भाऊक जरी होत असली तरी तरी होम्स, शेरलॉक होम्स कुठल्याही प्रकारची सिंपथी न दाखवता अगदी टू द पॉइंट बोलतात. अगदी कुठल्याही प्रकारचा इमोशनल टच न देता ते प्रत्येक इन्फॉर्मेशन त्यांच्याकडनं मिस मॉस्टनकडनं काढून घ्यायचा प्रयत्न करतात आणि प्रश्न विचारत असताना कुठल्याच प्रकारचं इमोशनल अटॅचमेंट ते दाखवत नाहीत, कुठल्याच प्रकारची सिंपथी दाखवत नाहीत. फक्त क्वेश्चन्स विचारतात आणि त्याचा आन्सर घेतात, अगदी टू द पॉइंट बोलतात. आणि हे सर्व पाहून डॉक्टर वॅटसन यांना राग येतो आणि डॉक्टर वॅटसन म्हणतात की यू आर रिअली अन ॲटोमेटॉन. ॲटोमेटॉन म्हणजे काय होतं? ॲटोमेटॉनचा अर्थ होतो की तुम्ही एखाद्या मशीनप्रमाणे बिहेव करताय. तुम्ही एखाद्या मशीनप्रमाणे बिहेव करताय, एखाद्या कॅल्क्युलेटिंग मशीनप्रमाणे किंवा एखाद्या मशीनप्रमाणे बिहेव करताय. तुमच्यामध्ये माणूस म्हणून काही भावना आहेत की नाही, असं कोण म्हणतोय? डॉक्टर वॅटसन म्हणतोय. कुणाला? ते म्हणतात आपल्या शेरलॉक होम्स यांना. आणि यावर शेरलॉक होम्स काय उत्तर देतात? यावर शेरलॉक होम्स उत्तर देतात की जर आपण आपल्या क्लायंट सोबत जर आपण इमोशनल किंवा कुठलाही जो ऑब्जेक्ट आहे आपल्या केसमधला कुठलंही कॅरेक्टर आहे त्यासोबत जर आपण कुठलंही इमोशनल अटॅचमेंट ठेवलं तर आपण केसला चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टिगेट करू शकत नाही, असं त्यावर शेरलॉक होम्स म्हणतात. शेवटचा क्वेश्चन आजचा, त्यामध्ये इथं सांगितलंय तुम्हाला की दिलेले जे इन्सिडेंट्स आहेत त्यांना प्रॉपर सिक्वेन्सनं तुम्हाला लावायचं आहे. ओके, अगदी ज्यांनी ही स्टोरी वाचली असेल किंवा आपल्या यूट्यूबला ज्यांनी ही स्टोरी ऐकली असेल, पाहिली असेल, त्यांना अगदी सहज सांगता येईल की कोणता इन्सिडेंट कधी झाला होता. अगदी सहज तुम्हाला सांगता येईल. बघा, सगळ्यात सुरुवातीला काय झालं होतं? सगळ्यात सुरुवातीला मिस मॉस्टन या होम्स यांना आणि वॅटसन यांना जाऊन भेटल्या होत्या. म्हणजे सगळ्यात पहिले काय झालं होतं? मिस मॉस्टन मेट होम्स अँड वॅटसन ॲट देअर हाऊस. त्यांना भेटल्या होत्या. त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम, मिस मॉस्टन डिस्कस्ड हर प्रॉब्लेम विथ होम्स अँड वॅटसन. त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम किंवा त्यांची केस डिस्कस केली. त्यानंतर त्यांनी पर्ल्स दाखवले की त्यांच्याकडे जे जे काही मटेरियल आहे, जे जे काही एव्हिडन्सेस त्यांच्याकडे आहेत, ते सर्व एव्हिडन्सेस ज्यामध्ये त्यांनी पर्ल आणि लेटर्स दाखवले की हे लेटर मला आलेलं आहे आणि गेल्या 6 वर्षापासून मला हे पर्ल्स आलेले आहेत, ते त्यांनी दाखवलं. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी हे सर्व पाहिल्याच्या नंतर ते प्लान करतात, दे प्लान टू मीट दी रायटर ऑफ दी लेटर, की लायसियम थिएटरला त्या ज्यानं ते लेटर लिहिलं आणि लायसियम थिएटरला बोलावलं, या तिघांना म्हणजेच मेरी मॉस्टनला बोलावलं आहे आणि त्यांना म्हटलं की तुम्ही 2 मित्रांच्या सोबत येऊ शकता. तर हे तिघे जण ठरवतात की आता आपल्याला त्या लेटरच्या रायटरचा शोध घ्यायला जायचं आहे आणि ते लायसियम थिएटरला जाऊन तिथं वाट पाहत थांबतात. आणि अशा प्रकारे तुम्ही हा क्रम किंवा हा सिक्वेन्स लावत असता. किती सोपं आहे मित्रांनो. तुम्ही जर थोडा अभ्यास केला आणि थोडा जर तुम्ही कॉमन सेन्स वापरला तर आजही या 7 दिवसांमध्येही तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. ठीक आहे, आपण पुन्हा काही पेपर्स घेऊन तुम्हाला भेटू. काळजी करू नका आणि अभ्यास सुरू ठेवा. काळजी करण्यापेक्षा अभ्यास करा, जो तुमच्यासाठी जास्त सोयीचा असेल. सो पुन्हा भेटूया एका नवीन पेपर सोबत. थँक यू सो मच.